हरि ओम. भगवद्गीतेच्या आपल्या साप्ताहिक अभ्यास वर्गामध्ये सगळ्यांचं स्वागत. 6वा अध्याय 13व्या श्लोकापर्यंत आपला पोहोचलेला आहे. आजचा अभ्यास सुरू करण्यापूर्वी प्रार्थनेने सुरुवात करूया. नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. मूकं करोति वाचालं पङ्गुल्लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्. हरिः ओम्. हरि ओम. 14वा श्लोक वाचावा. 14व्या श्लोकापासून सुरुवात करूया. प्रशान्तात्मा विगतभिर्ब्रह्मचारिव्रते स्थितः मनसंयम्य मच्चित्तो युक्त आसीत मत्परः. शांत निर्भयमच्चित्त ब्रह्मचर्यव्रती स्थिर मनरोधूनि युक्तीने रहावे मत्परायण. पदच्छेद बघूया. प्रशांतात्मा विगतभीः ब्रह्मचारी व्रते स्थितः मनः संयम्य मच्चित्तः युक्तः आसीत मत्परः. अन्वय आणि अर्थ. प्रशांतात्मा विगतभीः चित्त प्रशांत आणि निर्भय ठेवून ब्रह्मचारी व्रते स्थितः ब्रह्मचर्य व्रतामध्ये स्थित राहून मनः संयम्य मन संयमित करून मच्चित्तः मज म्हणजे परमात्म्यामध्येच चित्त ठेवून मत्परः म्हणजे मीच परम आश्रयस्थान आहे असे भावून युक्तः माझ्याशी चित्ताने युक्त होऊन आसीत म्हणजे बसावे म्हणजे राहावे असावे योग साधना करीत बसावे म्हणजे ध्यान करीत बसावे. आता बसलेले होत ना आपण, आसनाविषयी बरंच काही सांगून झालेलं आहे. आसन कुठे असावं, कसं असावं, त्याच्यावर कसं बसावं, हे सगळं सांगून झालेलं आहे. परत एकदा मराठी अर्थ पुन्हा वाचते. चित्त प्रशांत आणि निर्भय ठेवून ब्रह्मचर्य व्रतामध्ये स्थित राहून मनाला संयमित करून मच्चित्त होऊन म्हणजे माझ्यामध्ये चित्त ठेवून किंवा लीन करून किंवा जोडून आणि मत्परहा माझ्यामध्ये श्रेष्ठत्व बुद्धी ठेवून असं माझ्याशी चित्ताने युक्त होऊन माझ्याशी जोडून राहावं. योगम युंजात म्हणजे काय करावं हे सगळं या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे. मागच्या श्लोकापर्यंत आसनाचं सगळं विवेचन करून झालं. आता आसनामध्ये स्थिर झाल्यानंतर त्या योग्याची आंतरिक स्थिती कशी असावी ते या श्लोकामध्ये या विविध पदांनी सांगितलेलं आहे. प्रशांतात्मापासून ते मत्परहापर्यंत. प्रशांतात्मा विगतभिः, तिसरं ब्रह्मचारी व्रते स्थितः, चौथं मनस्संयम्य, 5वं मच्चित्तः, 6वं मत्परः, 7वं युक्तः. इतक्या विविध पदांनी ते वर्णन केलंय की योगाची आंतरिक स्थिती आसनावर बसून ध्यान करताना कशी असावी. आता ही आपण ज्याला योगारूढ म्हणतो म्हणजे जो योग ज्ञानामध्ये परिपूर्ण स्थिती ज्यांनी प्राप्त केलेली आहे अशा सिद्ध पुरुषाची ही लक्षणं आहेत. पण आपण वाचताना अशा दृष्टीने बघायची की साधकांनी कुठल्या कुठल्या गोष्टीकडे सावधपणे लक्ष द्यायचंय की जेणेकरून तो त्याची वाटचाल पूर्णत्वाकडे होईल. आपण नेहमीच म्हणलंय की ही सिद्धाची लक्षणं ही साधकासाठी ध्येय म्हणून सेट केली जातात. गोल्स असतात ते, त्याला ते अचीव्ह करायचंय, त्याला दिशा मिळाली की हे मला करायला पाहिजे, हे मला जमत नाही, मला इथून तिथे पोहोचायचंय. म्हणून या लक्षणांचा नीट अभ्यास वारंवार भगवंत आपल्याला त्याची आठवण करून देतात. वेगवेगळ्या संदर्भामध्ये वेगवेगळे शब्द वापरून आपल्याला ते पुन्हा पुन्हा सजग करण्याचा प्रयत्न चालू आहे भगवंतांचा. त्यामुळे आपण एक एक ह्याच्यातली जे आहे ते बघूयात. प्रशांत आत्मापासून सुरुवात करूयात आपण. प्रशांत आत्मा म्हणजे अंतःकरण प्रकर्षाने शांत असलेला. आता हे प्रशांतीसाठी काय पाहिजे तर अंतःकरण हे रागद्वेष रहित पाहिजे.
कारण रागद्वेष हे अशांती निर्माण करणारे आहेत. त्यामुळे अशांती निर्माण करणारे घटक बाजूला गेल्याशिवाय प्रशांती कशी येणार? मग आता हे कसं साधेल? रागद्वेष कसे दूर करायचे किंवा कोणाचे ते दूर होऊ शकतात हे सांगतात. तर रामसुखदास आपल्याला सांगतात की ज्याचा योग साधनेचा उद्देश स्पष्ट आहे आणि तो काय आहे तर परमात्मा प्राप्ती हाच आहे. आपल्याला वाटतं की योग साधनेचा उद्दिष्ट आपण गीता वाचतोय म्हणून आपल्याला सारखं सारखं हॅमर केलं जातंय म्हणून मागच्या दोन दोन श्लोकांपूर्वीच्या ह्याच्यामध्ये पण दिलंय. उपविश्वासने युंजात योगमात्म विशुद्धये. उगाच इतर भलत्या सलत्या गोष्टींसाठी योग साधना करायची नाही. हे आपल्याला पुन्हा पुन्हा हलवून हलवून सांगितलं जातंय. पण योग साधनेच्या मार्गावर ज्या अनेक सिद्धी प्राप्त होतात, त्याला भुलून सुद्धा किंवा त्याच्या मोहाने सुद्धा काही जण हे योग साधना करायला प्रवृत्त होतात. पण म्हणतो ना कुठलीही गोष्ट की त्याची प्रवृत्तीच्या मुळाशी कुठले गुण आहेत म्हणजे त्रिगुणांपैकी कुठला गुण आहे प्राबल्याने त्याच्यावर ती साधना कशी होते आणि त्याची फळं काय मिळतात हे ठरलेलं असतं. रजोगुणी तमोगुणी हेतू असतील आणि सत्वगुणी हेतू असतील तर तो हेतू बदलला की त्या साधनेची फळंही बदलणार. त्यामुळे एखाद्याला संसारिक काहीतरी वैशिष्ट्य प्राप्त करायचंय म्हणा किंवा वृद्धी सिद्धी प्राप्त करायच्या तर अशाचे रागद्वेष कमी होणारच नाही. कारण तो मुळात राग म्हणजे आसक्तीनीच त्या साधनेकडे वळला आहे. तर त्याचा रागद्वेष कसा कमी होईल? पण जर फक्त परमात्मा प्राप्ती हाच विशुद्ध हेतू असेल आणि परमात्मा प्राप्तीसाठी आत्मविशुद्धी कारण ते झाल्याशिवाय चित्त पुरेसं शुद्ध झाल्याशिवाय परमात्मा प्राप्ती होणार नाही. पण एंड गोल काय आहे? तर परमात्मा प्राप्ती. तर परमात्मा प्राप्ती हाच ज्याचा उद्दिष्ट ठरलेला आहे आणि त्याच्यावरती क्लॅरिटी त्याला आहे की मी काय योग साधना करतो आहे. तर अशाचे रागद्वेष हे लवकर कंट्रोल होऊ शकतील. कमी कमी होत होत ते नष्ट होऊ शकतात. तर याच्यासाठी दैनंदिन व्यवहारामधली रागद्वेष म्हणजे काय की असं असं मला असंच आवडतं किंवा असंच व्हायला पाहिजे किंवा असं झालेलं अजिबात चालणार नाही अशा ज्या आपल्या डोक्यात गोष्टी असतात तर हे सगळं ज्या प्रमाणामध्ये अंतःकरणातून कमी झालेलं असतं त्या प्रमाणामध्ये ती व्यक्ती किंवा तो साधक हा शांत झालेला दिसतो. आणि तो शांत किती झालाय हे कशावरून लक्षात येतं तर तो जगामध्ये घडणाऱ्या घटनांना प्रतिक्रिया कशा देतो ह्याच्यातून ते कळतं की तो कितपत शांत झालाय. आता प्रतिक्रिया मनामध्ये उठणार ते स्वाभाविकच आहे. सगळी माणसंच आहेत आणि रागद्वेष दाखवले नाही तरी मनात लपलेले असतात. पण त्याचं प्रकटीकरण किती करायचंय आणि ते किती तुमच्या ताब्यात आहे. प्रकटीकरण किती करायचंय, कुठे करायचंय ह्याच्यावर त्या तुम्हाला त्या प्रतिक्रिया ऍटलिस्ट प्रयत्नपूर्वक सौम्य तरी करता येतात का? ह्याच्यासाठी इथे ध्यानाभ्यासाची पुन्हा मदत होते. इतर अनेक ज्या गोष्टी आहेत की आता आधी गोष्टी माहिती पाहिजेत की हे असं करायचंय. आता आपण भगवद्गीता वाचतोय त्याच्यामुळे आपल्याला हे माहिती झालंय की हे चूक आणि हे बरोबर. चूक काय ते माहितीच नसेल तर चुकीलाच बरोबर पण समजलं जाऊ शकतं. पण आता तेवढा तर विवेक आपल्याला कळलाय की काय चूक आहे आणि काय बरोबर आहे. किती जमतंय हे माहित नाही. कधी कधी जमतंय, जास्त वेळेला जमतंय, इतर वेळेला फसतंय. पण ही सुरुवात आहे आणि थोडीशी प्रगती पण आहे असं म्हणायला हरकत नाही. 100% वेळेला नका जमेना. पण 50% वेळेला तरी जमत असेल तर नॉट बॅड. आपल्याला उत्साह वाटायला हरकत नाही की हो थोडं तरी जमतंय आपल्याला. काही काही वेळेला तरी निदान जमतंय. त्यामुळे ध्यानाभ्यास का करावा ह्याच्यासाठी पण हे सांगतायत की ध्यानाभ्यासामुळे अंतःकरणाला एक प्रकारची खोली येते. कशामुळे? की ध्यानाभ्यास म्हणजे काय? तर चित्ताला आत्मतत्वाशी जोडून ठेवण्यासाठी ती खटपट असते. तो प्रयत्न असतो. त्याची प्रॅक्टिस केली जाते. आणि ही प्रॅक्टिस थोडीशी पुढच्या टप्प्यात गेली, की मग काय होतं? अंतःकरणाला खोली येते. खोली येते म्हणजे त्याचा परिणाम काय होतो? तर जेव्हा रागद्वेषामुळे काही सिच्युएशन्स निर्माण होतात, काही प्रसंग जे तुम्हाला अस्वस्थ करणारे असतात किंवा चटकन प्रतिक्रिया उमटवणारे असे प्रसंग घडतात, तेव्हा मुळात
ज्ञानाभ्यास करणाऱ्या व्यक्तीच्या मनामध्ये फार मोठे उद्रेक निर्माणच होत नाही, जे सामान्य माणसाच्या मनामध्ये होतात. ज्ञानाभ्यास करणाऱ्या व्यक्तीला आपल्या वृत्तींकडे थोडं तटस्थपणे बघण्याची एक सवय आपोआप लागलेली असते. याच्यासाठी अर्थातच खूप नियमित ध्यानाभ्यास करणं याच्यामध्ये अपेक्षित केलेलं आहे, की ती सवय लागायला पाहिजे. तर ते सौरभ बोथराच्या योगामध्ये हॅबिट बिल्डिंग असा शब्द ते वापरतात. ते खूप बरोबर आहे, की तुम्हाला अर्धा तास नसेल तर 5 मिनिटं तरी करा. एक मनाने तुमचं तिथे कमिटमेंट घट्ट होत जातं, की नाही ही माझी कमिटमेंट आहे, आज मी एवढं करणारच. रोज तुम्हाला काही ना काही कारणं भेटणारच आहेत, की हे असं होणार, तसं होणार. आज उठायलाच उशीर झाला, आज कुठे लग्नालाच जायचंय किंवा आणखीन काही. पण त्याच्यातही हा माझा नियम आहे, त्याच्याकरता मी हा एवढा वेळ देणारच. ह्या कमिटमेंटनी जेव्हा ध्यानाभ्यास केला जातो, तेव्हा मग तुमच्या प्रतिक्रिया थोड्या सौम्य होतात. कारण मुळात शक्नोती हैव यः सोढुं प्राक्शरीर विमोक्षणात कामक्रोधोद्भवं वेगम स युक्त सुखी नरः. तो वेग शब्दासाठी मी हा सगळा श्लोक म्हटला. तो वेग जो निर्माण होतो, तो थोडा कमी प्रमाणात असतो ह्यानं अभ्यास करणाऱ्याच्या बाबतीत. आणि ती लाट छोटी असल्यामुळे त्याच्यावरनं सहज पुढे जाणं सोपं पडतं. प्रतिक्रिया थोड्या सौम्य होतात. सौम्य प्रतिक्रिया होण्यासाठी काय होतं? तर तटस्थपणे पाहण्याची जी एक सवय लागलेली असते ध्यानाभ्यासात, त्याच्यामुळे आपल्या विवेकबुद्धीला थोडासा विचार करायला, निर्णय घ्यायला थोडीशी संधी मिळते. थोडा जास्त वेळ घेतो तो मनुष्य. कसले निर्णय घ्यायचे असतात, की काय बोलावं? प्रतिक्रिया कशी द्यावी? किती बोलावं? कसं बोलावं? आणि मुळात आत्ता आधी बोलावं का बोलू नये? इथपासून त्या निर्णय प्रक्रियेला सुरुवात होते. आणि हे सगळे निर्णय घ्यायला बुद्धीला थोडा अवकाश मिळतो. कारण तुम्ही तटस्थपणे बघताय. त्याच्यापासून दूर केलंय तुम्ही एका डिस्टन्सवरून तुम्ही त्याच्याकडे बघताय. त्यामुळे ते तुम्हाला जमतंही आणि तेवढा वेळही तुम्हाला मिळतो. तर असं ज्याला जमतं, प्रतिक्रिया शांतपणे द्यायला, तोलून मापून विचारपूर्वक करून प्रतिक्रिया देण्याचं ज्याला जमतं, तोही प्रशांतात्मा आहे. म्हणजे प्रशांतात्मा वेगवेगळ्या पद्धतीने आपण समजून घेतोय. आता डॉक्टर शंकर अभ्यंकर यांनी प्रशांतात्माचं एक वेगळंच वर्णन किंवा वेगळीच व्याख्या केली. ते असं म्हणतात, शास्त्रामध्ये 7 प्रकारच्या वेगवेगळ्या चित्ताच्या प्रेरणा सांगितलेल्या आहेत. आणि या 7ही प्रेरणांवर जो विजय मिळवू शकतो, त्याला म्हणायचं प्रशांतात्मा. इंटरेस्टिंग आहेत त्या प्रेरणा. 7 प्रेरणांची मी आधी नावं सांगते. पहिले आहे प्रेप्सा, दुसरी आहे जिहासा, तिसरी आहे जिज्ञासा, चौथी आहे चिकीर्षा, 5वी आहे शोक, 6वी आहे भय, 7वी आहे अतृप्ती. आता यातल्या ज्या पुढच्या पहिल्या 4 सोडून 5वी, 6वी, 7वी शोक, भय आणि अतृप्ती हे शब्द आपल्याला तसे परिचित आहेत. आधीचे थोडे वेगळे आहेत, म्हणजे शब्द म्हणून वेगळे आहेत. पण त्यात ते सांगायला लागल्यानंतर तुम्हाला त्याही परिचितच वाटतील. प्रेप्सा म्हणजे प्राप्तुम इच्छा, म्हणजे प्राप्त करण्याची इच्छा, मिळवण्याची इच्छा, काहीतरी हवं असं वाटणं. काय हवं असं वाटतं? सुखाचा अनुभव हवा, अशी जी चित्ताची प्रवृत्ती आणि त्या प्रवृत्तीला होणारी प्रेरणा म्हणजे प्रेप्सा. जिहासा मध्ये हा धातू आहे. हा म्हणजे सोडणे. हातून इच्छा जिहासा, सोडण्याची इच्छा. काय सोडावंसं वाटतं? जे दुःखकारक आहे ते सोडावंसं वाटतं. म्हणजे पहिल्याच्या मुळाशी आहे राग, दुसऱ्याच्या मुळाशी आहे द्वेष. आपण तिथून सुरुवात केली होती, की रागद्वेषामुळे अशांतात्मा होतो आणि आपल्याला प्रवास करायचा आहे अशांतात्मापासून प्रशांतात्मापर्यंत. तर दुःख यायला नको अशी जी चित्ताची प्रेरणा असते त्याला म्हणायचं जिहासा. आणि पुढची आहे जिज्ञासा. ज्ञातुम इच्छा, जिज्ञासा. काहीतरी मला हे माहिती व्हायला हवं अशी जी प्रेरणा असते त्याला म्हणायचं जिज्ञासा. जिज्ञासा शब्द पण आपल्याला माहिती आहे. चिकीर्षा. चिकीर्षा म्हणजे कर्तुम इच्छा, करण्याची इच्छा. जे माहिती आहे
ते करून बघावं असं वाटतं. किंवा इन जनरलच कुठलीही गोष्ट पटकन करण्याची जी इच्छा होते आणि ही अशी इच्छा आहे, की जी विचार करत नाहीये, की मी हे अमुक-अमुक गोष्ट केली तर त्याचे परिणाम काय होतील? समोरच्याला मी दुखवीन का? माझं आणि इतरांचं ह्याच्यात भलं होतंय का होत नाही? एवढा सारासार विवेक, विचार न करता इम्पल्सिव्ह ॲक्शन करण्याची जी प्रेरणा असते, त्याला म्हटलेलं आहे चिकीर्षा. शोक आपल्याला माहिती आहे. इतिहासात भूतकाळामध्ये काही अ, नावडणाऱ्या गोष्टी, काही दुःखदायक गोष्टी घडल्या असतील, तर त्याच्या स्मरणाने चित्तात जी प्रेरणा निर्माण होते किंवा जी भावना निर्माण होते, त्याला आपण शोक म्हणतो. भय हे बहुधा पुढे घडणाऱ्या घटनांच्या चिंतांना धरून असतं. आपण विगत भीही हे जे पुढचं लक्षण बघणार आहोत, तेव्हा आपण विषयी आपण जास्त बोलू. पण आता जनरली सामान्यपणे पुढे एखादं संकट येणार असेल, तर त्याच्यामुळे जी मनामध्ये कातरता किंवा एक अस्वस्थता निर्माण होते, त्याला म्हणायचं भय आणि अतृप्ती. कितीही वेळा इंद्रियांनी विषयांचं सेवन केलं, तरीही मन शांत न होणे, मन तृप्त न होणे, त्याला म्हणतात अतृप्ती. आता ही संसारातल्या सगळ्याच विषयांच्या बाबतीमध्ये आपल्याला सगळ्यांनाच याचा प्रत्यही अनुभव आहे, की काहीही घडलं, म्हणजे किती आपली एक दुर्दम्य इच्छा पूर्ण झाली, तरी त्या पूर्तीनंतर येणारा जो तृप्तीचा अनुभव असतो, तो तुलनेने फार थोडा काळ टिकतो. लागलीच दुसरी इच्छा त्याची जागा घेते आणि नवीन अतृप्ती जन्म घेते. त्यामुळे अतृप्ती ही 7वी प्रेरणा याचा सगळ्यांना अनुभव आहे. आता आता ह्याचं वर्णन केल्यानंतर किंवा विवेचन केल्यानंतर तुम्हाला लक्षात येत असेल, की या सगळ्यांनी मिळूनच आपलं व्यक्तिमत्व बनलेलं असतं आणि या सगळ्या प्रेरणा आपल्याला प्रत्यही होत असतात. फक्त त्या प्रेरणा होती आणि मग आपण करतोय असं आपलं म्हणजे सेपरेट नसतं, की ही आता प्रेरणा झाली मग मला ते होतच असतं. त्याच्याप्रमाणे ॲक्शन्स आणि सगळ्या प्रतिक्रिया वगैरे पुढे घडतच असतात. तर या 7ही प्रेरणांवर ज्यांनी विजय मिळवलेला आहे, तो प्रशांत आत्मा, असं डॉक्टर शंकर अभ्यंकर म्हणतात. आता ह्याच्या त्या पहिल्या ज्या 4 आहेत ना, प्रेप्सा, जिज्ञासा, जिज्ञासा आणि चिकीर्षा यांना सहज प्रवृत्ती म्हणतात आणि त्यांना कार्यनिष्ठ प्रवृत्ती असंही म्हणतात. कार्यनिष्ठ का? कारण या सहज प्रवृत्तीमुळे आपल्या हातून घडणाऱ्या सगळी कार्य घडतात. आता इथे अशी शंका काही जण विचारू शकतील, की या सहज प्रवृत्ती आहेत आणि जोपर्यंत मनुष्य जिवंत आहे, तोपर्यंत तो काही ना काही करत राहणार हे अटळ आहे. नाही कश्चित क्षणमपि जातु तिष्ठती अकर्मकृत. मग त्याच्यात बिघडलं कुठे? आहे सहज प्रवृत्ती. सहज प्रवृत्तीने जे झालं ते केलं. त्यात गैर काय आहे? तर तसं पाहायला गेलं, तर गैर तोपर्यंत काही नाहीये, जोपर्यंत त्या सहज प्रवृत्तींचं अधिष्ठान हे सत्वगुणामध्ये आहे किंवा सद्गुणांमध्ये आहे किंवा त्याच्यातला त्या क्रियांचा हेतू हा समष्टीच्या कल्याणासाठी आहे, निस्वार्थी आहे. तोपर्यंत त्या सहज प्रवृत्तींना काहीही हरकत नाही. त्या खुशाल असू देत, त्या असणारच. पण जेव्हा त्यांच्या मुळाशी रजोगुण आणि तमोगुणांचं अधिष्ठान निर्माण होतं, तेव्हा मग त्या सहज प्रवृत्ती सुद्धा जरी असल्या, तरी त्या व्यक्तीचा किंवा व्यक्ती ज्या समाजात राहतो त्या समाजाचा आणि समाजामुळे जे राष्ट्र बनतं त्या राष्ट्राचा, अशा 3ही पातळीवर घात करणाऱ्या ठरू शकतात. म्हणून त्याच्याकडे लक्ष असायला हवं, की त्याचं अधिष्ठान काय आहे? सहज प्रवृत्ती आहेत मग मान्य करून टाका आणि कसंही वागा, असं अपेक्षित नाहीये. तसं झालं तर मग तुम्ही अशांतात्मा व्हाल. तसं करायला हरकत काहीच नाहीये. जर रिझल्ट अशांतात्मा होण्याकडे होईल आणि हे जर तुम्ही जाणीवपूर्वक त्याच्याकडे लक्ष देऊन, त्याच्यावर संयमित करून सत्वगुणाचं अधिष्ठान त्याला ठेवून जर केलं, धर्माच्या आणि नीतीच्या चौकटीत त्या प्रेरणा बसवल्या आणि जो हे असं बसवू शकतो, तो प्रशांतात्मा म्हटला जातो. आता हे सगळं तात्विक चर्चा झाली. आता एक उदाहरण घेऊयात. की ते उदाहरणं फार बोलकी असतात आणि 2 तास तात्विक विवेचन केलं आणि एक उदाहरण घेतलं, तर त्या उदाहरणाने जी गोष्ट ठसते मनात, ती त्या तात्विक विवेचनाने आणि व्याख्यांनी नाही ठसत. तर एक अशाच ते रागद्वेषांच्या संबंधीचं हे उदाहरण आहे.
पारमार्थिक वृत्तीच्या एक चांगल्या साधिका स्वामी वरदानंद भारती यांना भेटायला गेलेल्या असतात. आणि त्या त्यांच्याशी असं साधं सांगत असतात, की माझं आता रागद्वेषांवरती कसं नियंत्रण आलेलं आहे आणि माझे खूप प्रमाणात रागद्वेष कमी झालेत वगैरे, वगैरे. ते स्वामीजी त्यांना म्हणतात, "मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो. त्याचं उत्तर तुम्ही मला द्या. समजा तुम्ही हॉलमध्ये बसलायत तुमच्या घरात आणि तुमच्या डोळ्यासमोरून तुमचा मुलगा आणि सून बाहेर पडले. त्यांनी तुम्हाला काहीही सांगितलं नाही. तर तुमच्या मनाची शांती टिकेल का?" त्याच्यावर त्या गप्प बसल्या. त्यांचं उत्तर आपल्या सगळ्यांना कळलेलं आहे. काय असेल, की "नाही, असं कसं सांगितलं नाही? मी इथे समोर बसले, माझी काही दखल घेतली नाही. काही वागायची पद्धत आहे की नाही? घरात असलेल्या व्यक्तीला माहिती नको का, की घरातून बाहेर पडलेली व्यक्ती कुठे चालली आहे, कधी येणार आहे?" एक ना दोन, अनेक प्रतिक्रिया आपल्या मनामध्ये त्याच्यातनं व्यक्त होत होतात. कदाचित आपण तो मुद्दा काढून त्यांना विचारू, न विचारू, प्रत्यक्षात आपण काय करू हे माहिती नाही. पण आपल्या मनात कित्येक काळ अशांती निर्माण होणार या गोष्टींनी हे नक्की. तर असे जे दैनंदिन व्यवहारातले जे सहजच हवे नको पण चूक बरोबर असं जे असतं, ते रागद्वेषाच्या रूपामध्ये अंतःकरणामध्ये वास करत असतं. आणि ते शांती जाण्यासाठी कारणीभूत होतं. म्हणून त्याच्याविषयी किती चिंतन करायचं? असा एक कॉन्शियस डिसिजन आपल्याला करायला पाहिजे. घरातून बाहेर पडताना व्यक्तीने सांगून जावं का सांगून जाऊ नये? तर नक्कीच सांगून जावं. हा नियम म्हणून अगदीच बरोबर आहे. पण समजा एखादी व्यक्ती तो कुठल्याही कारणामुळे पाळत नसेल, तर त्याचा आपल्यावर किती परिणाम होऊ द्यावा, हा तरी चॉईस आपण आपल्याकडे ठेवायला हवा. आणि जे आपल्याला पुष्कळ वेळेला जमत नाही. हा अगदी माझा सुद्धा अनुभव आहे. म्हणजे या बाईंचं ते वाचताना मला इतकं खुदू-खुदू हसू आलं अगदी, की अगदी काय काढलंय उदाहरण. आणि अशा लहान-मोठ्या घटना सारख्या दिवसभर घडत असतात आपल्या अवतीभोवती. आणि त्याच्या प्रतिक्रिया उमटून त्याच्यावर चिंतन करून आपली इतकी शक्ती आणि वेळ वाया जात असतो, की तो वेळ महत्वाचा आहे आणि तो अशा क्षुल्लक आणि क्षुद्र गोष्टींमध्ये मला वाया घालवायचा नाही. हा आधी पक्का निर्णय आणि ते सतत आपल्या मनात पाहिजे, की मी काय करतेय? माझं लक्ष कुठे आहे? म्हणून साधकाने रागद्वेष शांत करून, कमी करून शांत होण्याचा प्रयत्न करायला हवा. आणि त्याचबरोबर ध्यानकालात जसं आपण चित्तसारखं आत्मस्वरूपाशी जोडायचा प्रयत्न करतो, तसं व्यवहारकाळी सुद्धा चित्त हे आत्मस्वरूपाशी किंवा ईश्वर स्वरूपाशी जितका जास्त काळ जोडून ठेवायचा आपल्याला प्रयत्न करता येईल, तेवढा करायला हवा. ज्यांचं हे अखंड अनुसंधानाचा प्रयत्न तरी चालू राहतो, त्यांच्या मनामध्ये मग वृत्ती तरंगच थोडे कमी-कमी होत जातात. हळू-हळू, हळू ते होतं. पण हे खूप दक्षतेने करायचे. मी म्हटलं ना, की हे सगळी जी आहेत ना, दिलेली लक्षणं, ही आपल्याला जागं करण्यासाठी दिलीत, की ह्याच्या रेफरन्समध्ये आपण कुठे आहोत हे बघावं, आपलं काय चुकतंय आणि ते कसं बदलता येईल याचं आत्मपरीक्षण आपल्याला करायला मिळावं, ह्याच्यासाठी आहे. त्यामुळे ईश्वराच्या स्वरूपाचं अनुसंधान सतत ठेवणं आणि रागद्वेषांना कमी करत जाणं, हा हा प्रशांतीकडे जाण्याचा मार्ग आहे. प्रशांतात्मा हा शब्द मागे पण कुठल्यातरी म्हणजे ह्याच अध्यायातल्या एका श्लोकामध्ये आपण बघितला होता आणि तेव्हा आपण त्याचा एक अर्थ बघितला होता. त्याची पुन्हा थोडीशी आठवण करून पुढे जाऊयात, की ध्यानावस्थेमध्ये चित्तात वृत्ती कमी-कमी होत जातात आणि काही वेळ चित्तात वृत्ती नसल्यामुळे जो एक शांतपणा निर्माण होतो त्याची जाणीव होते आपल्याला. म्हणजे आधी आपण ध्यानाच्या सुरुवातीला अशांत असतो आणि मग शांत होत जातो आणि आता मी शांत झालो. पण ही शांतता निर्माण झाल्याची जाणीव सुद्धा जेव्हा शांत होते, तेव्हा प्रशांतीचा प्रदेश सुरू होतो. तिथून पुढे प्रशांती, प्रगाढ शांती तिथून सुरू होते. की मी शांत आहे, शांत आहे ही सुद्धा जाणीव आता त्या शांतीत लय पावली. तर हे आपण बोललो पहिलं लक्षण होतं प्रशांतात्मा. आता बघायचंय आपल्याला विगत भीही. भीही म्हणजे भय. विगत भीही म्हणजे ज्याच्या मनातलं मनातली भीती किंवा भय
हे पूर्णपणे दूर निघून गेलेलं आहे. विशेष रूपेण गतम भयम यस्मात् सहा विगत भीही. त्याच्या मनातून पूर्ण विशेषत्वाने समूळ भय नष्ट झालेलं आहे. आता भय ही एक बेसिक भावना आहे. त्याला आपण नॅचरल इन्स्टिंक्ट्स म्हणतो की नाही, त्याच्यामधले 4 नॅचरल इन्स्टिंक्ट्स सर्व सजीवांना आहेत. आहार, निद्रा, भय आणि मैथुन. ह्याच्यातला आपण फक्त भयच बघणार आहोत आणि सर्व सजीवांच्या बाबतीत आपण नाही बघणार. आपण फक्त माणसांच्या बाबतीतच बघणार आहोत की माणसाला भय कशामुळे उत्पन्न होतं. तर सर्वसाधारणपणे जर बघितलं तर आयुष्यभर प्रत्येकाचे विविध प्रकारची भय असतात. त्याच्या मुळाशी योगक्षेमाविषयीची चिंता हे मूळ आहे. योग म्हणजे काय? जे माझ्याकडे नाही ते. जे माझ्याकडे नाही ते मला हवंय, ते मला मिळेल का? ही एक चिंता, म्हणजे योगाविषयीची चिंता. आणि क्षेम म्हणजे जे मला मिळालेलं आहे ते टिकेल ना नक्की? ते आपण गमावणार तर नाही ना? म्हणजे मी कमावू शकेन का? आणि गमावणार तर नाही ना? अशा 2 चिंता या रूट कॉज मध्ये येतात. मग ते काय काय मिळवायचं ते बदलत जाईल. धनसंपत्ती मिळवायची आहे, आरोग्य मिळवायचंय किंवा टिकवायचंय, नातेसंबंध टिकवायचे किंवा नावलौकिक किंवा मान-मरातब मिळवायचा आहे, बक्षिसं मिळवायची आहेत, पुरस्कार. त्या गोष्टी बदलतील. पण मिळतील का आणि टिकतील का? ह्याच्यातनं निर्माण होणारं भय एकाच पातळीवरती असतं. आणि ह्या सगळ्या भयांमध्ये सगळ्यात मोठं भय कुठलं असतं? माझा जीव टिकेल का? माझा देह टिकेल का? मृत्यूचं भय हे सगळ्यात मोठं असतं. हे जरी आपण मान्य केलं, तरी बाकीची जी भय आहेत, त्याच्या सुद्धा मुळाशी एक गोष्ट असते, की कुठली? देहाभिमान किंवा देह तादात्म्य म्हणजे याचा अर्थ स्वतःला देह समजणे किंवा त्याला सोप्या शब्दात देहबुद्धी. मुळात मी देह आहे ही ठाम कल्पना, त्याच्यामुळे सगळी भय निर्माण होतात. म्हणजे शरीराला मी आणि माझं समजल्यामुळे मग रोग असेल किंवा निंदा असेल किंवा अपमान असेल किंवा मरण असेल, ह्या सगळ्या गोष्टींचं भय उत्पन्न होतं. म्हणून हे भय जर संपुष्टात यायला हवं असेल तर हे शरीराशी असलेली मी आणि माझेपणाची जी मान्यता आहे त्याचा त्याग व्हायला हवा. आणि हा त्याग कॉन्शियसलीच करावा लागतो. सहज जाता जाता नाही होणार तो. परत ध्यानयोगाचा अभ्यास इथे उपयोगाला येतो. कारण ध्यानाभ्यासामध्ये आपण अंतःकरण परमात्मा स्वरूपाची जोडून ठेवण्याची प्रॅक्टिस करत असतो. त्यामुळे जितका वेळ आपल्याला तो तो वेळ हळूहळू आपला ध्यानाभ्यास पुढे पुढे प्रगती व्हायला लागली की तो वेळ आपला वाढत जातो. आणि जसजसा परमात्म्याशी जोडून राहण्याचा चित्ताचा वेळ वाढतो, तसं तसं त्या ईश्वर भावनेने किंवा आत्मयोग स्थितीमुळे देहबुद्धी आपली कमी कमी व्हायला लागते. आणि मग देहबुद्धी कमी झाली की त्या व्यक्तीच्या अंतःकरणामध्ये निर्भयता या दैवी गुणाचा विकास, वृद्धी व्हायला लागते. 16व्या अध्यायामध्ये भगवद्गीतेच्या दैवासुर संपद विभाग योग असं त्याचं नाव आहे. त्याच्यात जे दैवी गुणसंपदा सुरुवातीला सांगितली आहे पहिल्या 3-4 श्लोकामध्ये, मला वाटतं नक्की नाही माहिती, पण 26 गुण सांगितलेले आहेत दैवी. आणि नंतर आसुरी संपत्ती सांगितली. त्या दैवी गुणसंपदेच्या यादीची सुरुवात अभयम पासून आहे. अभयम सत्व संशुद्धीर ज्ञान योग व्यवस्थित ही इतकी निर्भयता, हा गुण हा इतका महत्वाचा आहे. आता इथे आपण विवेकाने देहबुद्धी कमी करू शकतोच. पण इथे एक उदाहरण असं सांगण्यात माधवानंदांनी सांगितलंय की सारखीच विवेकाची छडी आपल्याला वापरून प्रत्येक गोष्ट जमेलच असं नाही. काही वेळेला भावनेच्या जोरावरती सुद्धा आपल्याला भयावरती विजय मिळवता येऊ शकतो. तो कसा? त्याचं एक उदाहरण बघूया. गोंदवलेकर महाराजांचे शिष्य भाऊसाहेब केतकर हे 80 वर्षाचे झाले. तेव्हा गोंदवलेकर महाराजांचे दुसरे शिष्य
बाबासाहेब बेलसरे यांनी त्यांना विचारलं की तुम्ही आता एवढं 80 म्हणजे पुढचे पुढचे वाढदिवस जरा त्रासदायकच असतात खरं सांगायचं तर, की आपण तेवढे अजून म्हातारे झालो असं एक फिलिंग यायला लागतं. मग तुम्हाला भीती नाही का वाटत? मी म्हणले कशाची भीती? मी आलो तो महाराजांकडून, आता आहे तो महाराजांच्या जवळच आणि जाईन तोही महाराजांच्याकडेच. मग वेगळं भीती वाटण्याचं कारणच काय? तर ही जी त्यांची श्रद्धा आहे, हे जे भावना बल आहे, काय आहे की मी गुरूंचा आहे किंवा मी ईश्वराचा आहे. ही जर भावना तुमची दृढ असेल आणि खरी मनापासून असेल तर म्हणण्यापुरेसं नाही. खरंच तुम्हाला तसं वाटलं पाहिजे, की मी ईश्वराचा आहे आणि ईश्वर जे काही करेल ते माझ्या कल्याणाचंच असेल. असं खरंच तुम्हाला वाटत असेल, तर तुम्हाला भीती वाटणार नाही. त्यामुळे अशा प्रकारे ईश्वराचं होऊन राहणं, हे पण एक निर्भय होण्यासाठी उपयोगी पडतं. तसंच आत्ता आपण बघितलं तसं ध्यान साधनेमुळे जे आत्मस्वरूपाचं ज्ञान होतं, त्याच्यामुळे देहबुद्धी कमी व्हायला मदत होते आणि देहबुद्धी कमी झाली की भीती कमी होते. हे दुसरा उपाय आहे. आणि अजून एक उपाय आहे भीती कमी होण्याचा किंवा भीतीवरती विजय मिळवू शकण्याचा. तो काय आहे? तर जर तुम्ही धर्माचरण करत असाल, कुठल्याही प्रसंगामध्ये धर्माच्या आज्ञा जर काटेकोरपणे पाळत असाल, तुमचं कर्तव्य नीट बजावत असाल, तर अशी व्यक्ती सुद्धा भयरहित असते. कर नाही त्याला डर कशाला असं म्हणतात ना. तुम्ही वेळच्या वेळी कर भरला असेल, तर तुम्हाला इन्कम टॅक्स डिपार्टमेंटच्या फतवा येईल की नाही ही चिंता राहणारच नाही. एक उदाहरण दिलं. ह्याच्या खेरीज इथे जो विगत भीही हा शब्द जो वापरलेला आहे, तो अजून एक गोष्ट सुचवण्यासाठी वापरलेला आहे. काय सुचवायचंय माहितीये? ध्यान साधना ही निर्भयतेने करावी. तर तुम्ही म्हणाल की ध्यान साधनेमध्ये भय वाटण्याचं कारण काय आहे? मला माहिती नाही तुमच्यापैकी कोणाची ध्यान साधना कुठल्या टप्प्यापर्यंत पोहोचलेली आहे. मी तर अजून खूपच बेसिक ध्यान साधनेमध्ये आहे. पण ज्यांची ध्यानसाधना जरा पुढच्या टप्प्यात गेलेली असते, त्यांना कधी-कधी एक वृत्तिशून्य अवस्था निर्माण होते, जाणवते त्यांच्या ध्यानाच्या कालावधीमध्ये आणि त्या वृत्तिशून्य अवस्थेमध्ये देह तादात्म्य सुटतं आणि तेव्हा जे काही फिलिंग असतं, त्याची भीती वाटते बऱ्याच साधकांना. ते सोसत नाही, झेपत नाही. अतिशय विचित्र काहीतरी वाटतं. म्हणजे व्यक्तिमत्व जे विलीन होऊन जातं, त्याची पण भीती वाटते. तर तश ते ते ती भीती मनामध्ये ठेवू नका, असं त्या विगत भीहीनी सांगायचं आहे. मग ते म्हणजे शून्यावस्थेमध्ये ही भीती वाटते. पण तुम्ही जर स्वचा आधार म्हणजे स्वच्या जाणीवेचा आधार घेत राहिलात, तर तुम्ही ती शून्यावस्था सुद्धा पार करू शकता. मग तिथे त्यांनी एवढंच सांगितलंय, की स्वच्या अस्तित्वाची जी जाणीव आहे, त्या जाणीवेच्या आधाराने ती स्थिती निर्भयतेने पार करा. काही काळ तुम्हाला अस्वस्थ वाटलं, तरी जस्ट बी विथ इट आणि कन्फ्रंट करा ते. सामोरं जा त्यांना. पण ते झाल्यानंतर जी सुखाची अवस्था येणार आहे, ती इतकी अतीव सुखाची असणार आहे, की त्याच्यासाठी हे सहन करणं भाग आहे. सगळ्याच साधकांना हे होईल असं नाही. पण काही साधकांना कारण प्रत्येक साधक निराळा आहे. त्याची शारीरिक, मानसिक, बौद्धिक तयारी निरनिराळी आहे. त्यामुळे कुठला अनुभव कोणाला कसा झेपेल, झेपणार नाही, त्याला प्रत्येकाला त्याची प्रतिक्रिया कशी असेल, हे काही असं तुम्हाला डिफाईन करता येणार नाही कुणाला काय. पण असं अनुभव काही साधकांनी सांगितलेले आहेत, की गांगरल्यासारखं झालं, गुदमरल्यासारखं झालं, अमुक झालं. मग तिथून मी घाईघाईने बाहेर पडलो, वगैरे, वगैरे. विवेकानंदांचं सुद्धा सांगतात, की विवेकानंदांना जेव्हा हा अनुभव यायला लागला, तेव्हा त्यांना अस्वस्थता आली आणि ते असे ओरडत उठले, की "थांबवा, थांबवा हे, थांबवा हे." म्हणजे तेव्हा ते अ, कदाचित खूप अलीकडच्या काळामध्ये अलीकडच्या त्या फेजमध्ये असतील ध्यानाच्या आणि त्यांना ते नाही झेपलं. तर म्हणून ही एक सूचना विगत भी ही या शब्दाने दिलेली आहे.
आज मला जरा खोकला जास्तच त्रास द्यायला लागला. तर आता आपण 2 बघितले. प्रशांतात्मा आणि विगत भीही. आता पुढे ब्रह्मचारी व्रते स्थितः. ब्रह्मचारी ब्रह्मचारी या व्रतामध्ये जो स्थित झालेला आहे, म्हणजे ब्रह्मचारी व्रताचं जो पालन करत आहे तो. श्रीमद शंकराचार्यांच्या भाष्यामध्ये त्यांनी लिहिलंय की ब्रह्मचारी व्रत म्हणजे काय, ते कशाने बनलेलं असतं. तर ब्रह्मचारी व्रतामध्ये ब्रह्मचर्याचं पालन, गुरु शुश्रूषा आणि भिक्षान्न सेवन असे 3 आचार हे समाविष्ट आहेत. आता हे जे 3 आचार आहेत ते त्या पुरातन काळाशी सुसंगत आहेत आणि त्या काळी तेव्हा ब्रह्मचर्याश्रम हा वेगळा आश्रम म्हणून लोक फॉलो करत होते. अशा काळामधलं ते भाष्य आहे हे लक्षात घेऊन त्याचा अगदी तसाच्या तसा अर्थ आपल्याला नाही काढता येणार. गुरु शुश्रूषाचा अर्थ आपण एवढाच घेऊ शकतो की गुरूंच्या विषयी आदर बाळगणे, गुरूंच्या आज्ञेचं पालन करणे आणि भिक्षान्न सेवनाचा आपण असा अर्थ घेऊ शकतो की सात्विक अन्न घेणे. आपण काय भिक्षा मागायला जाणार नाही आहोत. भिक्षान्न सेवन कसं करणार? मग आपण ब्रह्मचारी व्रताचं पालन करणार नाही का? तर आपण सात्विक अन्न घेणं एवढा त्याचा माफक अर्थ आजच्या काळाला जो लागू पडू शकतो तो घ्यायचा आणि गुरु शुश्रूषाचा असा अर्थ घ्यायचा. शुश्रूषा या शब्दाचा अर्थ माहितीये तुम्हाला? आपण सेवा असा सरसकट घेतो. पण श्रोतुम इच्छा शुश्रूषा, ऐकण्याची इच्छा म्हणजे शुश्रूषा. त्याच्यामध्ये गुरु जे काही सांगेल ते का असा प्रश्न न विचारता ऐकणे म्हणजे गुरु शुश्रूषा. आणि पूर्वी ब्रह्मचर्याश्रमामधले जे ब्रह्मचारी असत ते गुरुगृहीच राहत असत. त्यामुळे संपूर्णपणे गुरुच्या आज्ञेत राहणं त्यांना बंधनकारक असे आणि ते त्यांच्या भल्यासाठीच होत. त्याच्यात काही म्हणजे त्यांच्यावर कसा अन्याय वगैरे होत होता असं वाटायचं काही कारण नाही. अंतिमतः ते त्यांच्या हितासाठीच होतं. पण गुरुच्या सान्निध्यात राहिल्यानंतर जसं गुरुच्या आज्ञेनुसार त्या ब्रह्मचार्यांचं जीवन हे एक संयमित किंवा मर्यादित असायचं, तसंच योगाच्या साधकांनी सुद्धा आपलं जीवन हे संयमित आणि अनुशासित एक शिस्तबद्ध जीवन जगावं. मागे जो आपण अभंग म्हटला होता, नियम पाळावे जरी म्हणशील योगी व्हावे. इकडे कसंही वागायचं आणि तिकडे ध्यानसाधना करायची, ह्या गोष्टी मॅचच नाही होऊ शकत. रात्र रात्र तुम्ही पिक्चर बघत बसाल किंवा मॅच बघत बसाल आणि पहाटे उठून 4 वाजता ध्यानाला बसीन असं म्हणाल, तर बसाल तुम्ही अगदी हे करून, तरी तुम्हाला झोपच येईल. झोप पूर्ण व्हायला पाहिजे, आहार सात्विक पाहिजे, ही बंधनं स्वतःवरती घातली गेली नाही किंवा भांडण तंटा न करणं, कुणाला न फसवणं, ही जर अनुशासनाचे जे नियम आहेत ते पाळले नाहीत, तर तुम्ही ध्यानयोगी होऊच शकणार नाहीये. तुम्ही फक्त आसन छान केलं आणि तिथे समंकाय शिरोग्रीवम बसलात म्हणजे ध्यान लागेल असं नाही होणार. ह्या ज्या बाकीच्या आंतरिक स्थिती आहेत त्यांचा विकास करण्याकरता तुम्हाला जाणीवपूर्वक प्रयत्न करायलाच हवेत. जर खरंच ध्यानयोगात पुढे प्रगती करायची असेल तर. तर आता इथे आपण 3 गोष्टी बघितल्या, ब्रह्मचर्य, गुरु शुश्रूषा आणि भिक्षान्न सेवन. तर ब्रह्मचर्य या पदामध्ये अनेक धारणा आणि अर्थ आहेत. त्याच्यातले आपण महत्वाचे जे 2 रूढ अर्थ आहेत ते बघणार आहोत. पहिला अर्थ आहे की ब्रह्मचर्याचा सर्व जीवन व्यवहार करत असताना सतत ब्रह्मचिंतन करत चालू ठेवणं, हा एक ब्रह्मचर्याचा मुख्य अर्थ आहे. ब्रह्मचिंतन कशा पद्धतीने चालू ठेवता येईल? ब्रह्मभाव प्रत्येक वस्तूत ठेवला तर, आणि मीही ब्रह्म आहे आणि ज्याच्याशी माझं इंटरॅक्शन होत आहे, वस्तू किंवा व्यक्ती किंवा परिस्थिती, घटना जे काही असेल ते, त्या सगळ्याचं अधिष्ठानही ब्रह्मच आहे. हा विचार जर मनात टिकला तर आपले रिस्पॉन्सेस नक्कीच बदलतील. मी जीव आहे आणि बाकीचेही सगळे जीव आहेत या भूमिकेतून दिलेल्या प्रतिक्रिया आणि या ब्रह्मभावातून दिलेल्या प्रतिक्रिया त्या नक्कीच वेगळ्या असणार, हो की नाही?
तर हा एक अर्थ आहे. आणि दुसरा, ज्याला आपण जास्त तो रूढ आहे, की ब्रह्मचर्य म्हणजे स्त्री पुरुष यांचा प्रत्यक्ष शरीर संबंध येऊ न देणे किंवा त्या संबंधीचे कामनात्मक विचार चिंतनही न करणं. असा दुसरा अर्थ पण ब्रह्मचर्याचा खूप रूढ आहे. पण आता इथे हे जे ब्रह्मचारी व्रत आहे ते ध्यानयोगाच्या साधकांसाठी सांगितलेलं आहे. आणि ध्यानयोगाचा अभ्यास हा पुष्कळ काळ म्हणजे जवळपास जीवनभर किंवा जीवनाचा बराचसा काळ जोपर्यंत तुम्हाला आत्मस्वरूपाची अनुभूती येत नाही, तोपर्यंत तुम्ही ध्यान करणं अपेक्षित आहे. किंबहुना तर आल्यानंतर सुद्धा तोपर्यंत तर नक्कीच. त्यामुळे जर हा अर्थ हा फार संकुचित अर्थ होतो. तो आपण सरसकट शारीरिक कामाचा पूर्ण त्याग हा अर्थ आपण सर्वसाधारणपणे सरसकटपणे लावू नाही शकत. खूपच लोक बाद होतील त्याच्यामधून. कुणाला ध्यानयोग करायलाच नको. तर धर्म्य आणि संयमित असाच कामोपभोग असा इथे आपण ब्रह्मचर्यामध्ये अर्थ अभिप्रेत आहे असं घ्यायला पाहिजे. आणि ही त्याची पुष्टी गीतेने सुद्धा केलेली आहे. कुठे माहितीये? 7व्या अध्यायामध्ये एक श्लोक येतो. धर्माविरुद्धो भूतेषु कामोस्मी भरतर्षभ. धर्माला अविरुद्ध म्हणजे धर्माला संमत असा जो काम आहे तेही परमेश्वराचं स्वरूप आहे असं तिथे भगवंत अर्जुनाला सांगतात. कुठेही सरसकट आपल्या शास्त्रांमध्ये कामभावना ही एकदम हीन दर्जाची आणि त्याज्यच असं म्हटलेलं नाहीये. सर्व प्रकारचे उपभोग मनुष्य शरीर त्याच्याकरताच दिलेलं आहे. पण ते एका चौकटीत पाहिजे. थोडं त्याला नियमबद्ध पाहिजे. कसंही केव्हाही कुठेही असं नको. सर्वच उपभोगांच्या बाबतीमध्ये म्हटलेलं आहे. त्यामुळे व्यापक दृष्टीने जेव्हा आपण ब्रह्मचर्य व्रत याचा अर्थ पाहतो तेव्हा जगातल्या कोणत्याही गोष्टीकडे किंवा विषयाकडे उपभोग दृष्टीने पाहू नये अशी मनोधारणा विवेकाच्या सतत विवेकबुद्धी वापरून ती मनोधारणा डेव्हलप करणं, विकसित करणं आणि ईश्वर स्मरण आणि ध्यानसाधना यांच्या साहाय्याने त्या प्रयत्नांना सतत बळ देत राहणं. ती गोष्ट अवघड आहे. त्यामुळे त्याला सतत कशाचा तरी आधार घेणं हे फार गरजेचं आहे. कारण जिवंत शरीर म्हटल्यानंतर त्याचा जगाशी संबंध येणार आणि विषयांचं सेवन करणं हे भागच पडणार. पण त्याच्यामध्ये जर उपभोगाची भूमिका नसेल आणि निर्वाहापुरतं विषयांचं सेवन अशी भूमिका असेल, तर ते ब्रह्मचर्याच्या अंडर घ्यायला काहीही हरकत नाही. तसंच म्हणजे हा एक भाग झाला, की उपभोगाची भूमिका बदलून निर्वाहाची भूमिका त्यांनी विषयांचं सेवन करणं आणि ईश्वर स्वरूपाच्या किंवा आत्मस्वरूपाच्या अनुसंधानात चित्त ठेवण्याची सतत प्रयत्न करणं. अशा 2 गोष्टी म्हणजे ब्रह्मचर्य व्रत. इथे जे म्हटलंय ब्रह्मचारी व्रते स्थितः. व्रत म्हणून ते पाळायचं आहे. आज पाळलं उद्या नाही पाळलं असं नाही करता येणार. व्रत म्हटलं की त्याला एक नियमितता, सातत्य या गोष्टी आल्या. आता पुढे काय आहे? पहिली ओळ आपली झाली. प्रशांतात्मा विगत भीर ब्रह्मचारी व्रते स्थितः. मनस्संयम्य मच्चित्तः. मनस्संयम्य मनाचं संयमन करणं. मनाचं संयमन करणं म्हणजे मनामध्ये उठणाऱ्या वृत्तींचं संयमन करणं. मनामधल्या उठणाऱ्या वृत्ती कशा कशावर अवलंबून असतात? तर एकतर आपल्या शरीराच्या गरजा, प्राप्त परिस्थिती आणि पूर्वापार होत आलेले मनावरचे संस्कार यांच्यानुसार विविध मनोवृत्ती मनामध्ये निर्माण होतात. त्याच्यातल्या धर्मीय कुठल्या, अधर्मीय कुठल्या, अयोग्य कुठल्या, योग्य कुठल्या, सात्विक कुठल्या, वासनात्मक कुठल्या, ह्याचं विश्लेषण आपली विवेकबुद्धी म्हणजे आपली म्हणजे साधकाची विवेकबुद्धी आपापलीच करते. आपापलंच आपल्याला कळतं की हे चूक आहे, हे बरोबर आहे. मग अधर्मीय, अयोग्य, वासनात्मक, रजोगुणात्मक, तमोगुणात्मक अशा ज्या वृत्ती असतील त्या फोफावू न देणं, त्यांच्याकडे संपूर्णपणे दुर्लक्ष तरी करणं किंवा विवेकाने त्या प्रयत्नपूर्वक दूर करणं आणि आत्मयोग ज्ञानाला पूरक अशा ज्या वृत्ती असतील त्या कशा टिकून राहतील, त्या कशा वाढतील असा प्रयत्न करणं. हे सगळं मनाच्या संयमनामध्ये समाविष्ट आहे. मनाच्या वृत्तींना
आळा घालायचा आणि चित्ताचं अवधान आत्मस्वरूपावर ठेवायचं. त्या दोन्हींनी मिळून आत्मसंयम योग तयार होतो. आणि आपण आपल्या या चॅप्टरचं नावच आहे आत्मसंयम योग. तर मनाच्या वृत्तींना आळा घालण्यासाठी विवेक हा एक उपाय आहे, पण तो एकमेव नाही. त्याच्यापेक्षाही अधिक चांगले उपाय आहेत. कुठले? तर दुसरा बेटर, जरा अधिक चांगला उपाय आहे तो ओम किंवा सोहम असे जे नाममंत्र असतात त्या मंत्रांच्या सहाय्याने आत्मस्वरूपी अवधान ठेवणं हा अधिक उत्तम उपाय आहे. मग विवेकाला थोडं मागे का ठेवलंय? तर काय आहे की विवेकाने मनाचं संयमन थोड्याफार प्रमाणात करता येतं. पण त्याला एक माधवानंदांनी फार छान उपमा दिली की विवेकाने वृत्तींच्या वरती कंट्रोल करणं किंवा नियंत्रण करणं हे कशासारखं आहे? ते म्हणतात क्लास मॉनिटरने इतर क्लासमधल्या विद्यार्थ्यांना गप्प बसवण्यासारखं ते आहे. काही प्रमाणात तो मॉनिटर आहे, मग त्याला एक तो अधिकार दिलेला आहे किंवा त्याला ते कौशल्य आहे, हे ठीक. पण शेवटी तोही त्या विद्यार्थ्यांपैकीच एक आहे ना. तो काही फायनल अथॉरिटी होऊ शकत नाही. त्यामुळे विवेकाने केल्यानंतरचा परिणाम तितपतच होतो असं सांगायचंय. फक्त विवेकाने. अनेक गोष्टींची सहाय्यता घ्यायची आहे. मनाचे संयमन करणं ही काही सोपी गोष्ट नाहीये, की एका उपायाने ती होऊन जाईल आणि मग आपण आनंदाने बागडू. असं तर होणार नाही. काय ते हे ट्राय करून बघा, ते ट्राय करून बघा, असं करावं लागणार. तर स्वची जाणीव, त्याचा आधार घेणं, हे हेडमास्तरांसारखं आहे, असं ते म्हणतात. की नुसते हेडमास्तर येणार आहेत, असं नुसतं जर शिपाई सांगत आला, तरी सगळे चिडीत चूप बसतात. त्यामुळे इट इज मोर इफेक्टिव्ह दॅन विवेक, असं इथे सजेस्ट करायचं. त्यामुळे एकंदर 3 गोष्टी इथे आपण बघितल्या, की तर पहिला विवेक आहे, दुसरं नाममंत्रांचं स्मरण आहे, त्यांचा आधार घेऊ शकतो किंवा स्वच्या जाणीवेवर अवधान ठेवणं. एकापेक्षा एक आहेत. विवेक, मग नंतर नाममंत्र हा त्याच्यापेक्षा चांगला, पण त्याच्याही वरचा म्हणजे स्वच्या जाणीवेवर अवधान केंद्रित करणं. अशा वेगवेगळ्या लेव्हलवरच्या उपायांनी आपण कुठल्या लेव्हलवरती आहोत त्यानुरूप आपल्याला उपाय निवडावा लागेल किंवा आपण निवडलेला उपयोग आपल्याला प्रभाव दाखवेल त्याचा. आणि ते ट्रायल अँड एररनीच आपल्याला कळेल. हे करून बघूया आणि होत नसेल तर ते करून बघू. काय आपल्या धाटणीला आणि आपल्या तयारीला सूट होतंय त्याप्रमाणे जायचं पुढे. त्यामुळे ह्याचा असा उपयोग करून मनःसंयम्य. मग पुढे आता आहे मच्चित्तः आणि मत्परः. आता इथे मच्चित्तः म्हणजे मत म्हणजे मी म्हणजे परमात्मा. परमात्मा स्वतः बोलतो. त्यामुळे परमात्म्याच्या ठिकाणी चित्त ठेवून असणारा म्हणजे मच्चित्त. आणि मत्परहाचा काय अर्थ आहे? परमात्मा हेच परमध्येय किंवा परमगंतव्य आहे अशी चित्ताची धारणा असणारा. तर हे दोन्ही जे आहेत, मच्चित्त आणि मत्परहा, हे भक्तियोगाची सूचना देणारे किंवा भक्तियोग वाचक पद आहेत. मच्चित्त होणं ह्याच्यामध्ये सुरुवातीला प्रयत्नांचा भाग आहे. परमेश्वराशी मन आपलं जडवून ठेवणं. पण ते प्रयत्न हे प्रेमाने आणि नॅचरल ओढीने करणं पण एक अपेक्षित आहे. मारून मुटकून, कंटाळून असं नाही करणं. म्हणजे असं त्याचा करता येईल, पण त्याचा इफेक्ट होईल का? हा प्रश्न आहे. इथे मच्चित्त होणे म्हणजे प्रेमाने करणं, मूळ आवडीसहित करणं. आवडीने भावे हरिनाम घ्यावे. तर भावपूर्णता त्याच्यातली वाढवणं आणि आवड वाढवणं हे त्या मच्चित्त होण्याच्या वाटचालीतलं महत्वाचं आहे. आणि नामदेवानी म्हणून एक फार छान अभंग लिहिलाय. भ्रमर सुवासी मधावरी माशी, तैसे या देवाशी मन माझे. काय म्हणायचं त्यांना? की भ्रमर हा एखाद्या फुलावर परागसेवन करायला बसतो. तो मध्येच थोडा वेळ इकडे तिकडे जाऊन येतो. पण परत त्या फुलावरती येतो. किंवा मधमाशी सुद्धा मध गोळा करता करता मध्येच उडून इकडे तिकडे फिरून येते. पण परत ती फुलावरती येते. तसं माझं चित्त सुद्धा व्यवहारात्ममध्ये मी आहे, संसारामध्ये आहे. तर मला व्यवहार करताना थोडंफार इकडे तिकडे करावं लागणार. पण ते झालं की लागलीच मी पुन्हा भगवंताकडे माझं मन ओढ घेतं का? ओढ घेतं का हा प्रश्न आपण आपल्याला विचारायचा. का घेत नाही ह्याचंही उत्तर आपल्याला शोधावं लागेल. मध्ये पण इकडे तिकडे न रेंगाळता पुन्हा तातडीने आपणहून आता गोडीच्या आवडीने जेव्हा भगवंतावर चित्त येतं,
अशी स्थिती होणं म्हणजे मच्चित्त. आणि मतपरहामध्ये मात्र थोडासा वेगळा भाव आहे, की याच्यामध्ये मी देवाचा आहे, तोच मला सांभाळतो, तोच माझं आश्रयस्थान आहे, मला त्यालाच मिळवायचंय. ते माझं अंतिम ध्येय आहे, हे मनामध्ये असणं. आता मच्चित्त आणि मतपर या 2 शब्दांची तुलना सुबोधानंदांनी फार छान उलगडून दाखवली. मला फार आवडली ती, की मच्चित्त हा शब्द आहे तो भावनेच्या स्तरावरती आहे आणि मतपर हा शब्द हा बौद्धिक स्तरावरती आहे. हं? भावनेच्या स्तरावरती काय असतं, की भाव ठरवतो, की कशामध्ये आपल्याला गोडी वाटतेय, कशामध्ये रस येतोय, कशामध्ये आपलं मन रमतंय, हे मच्चित्ताहाने दाखवलं जातं. आणि मतपराहामध्ये बुद्धीच्या स्तरावर बुद्धी निर्णय घेते, की हे माझ्यासाठी योग्य आहे. मला ते आवडतंय का नाही इथे बघत नाही आपण. हे योग्य आहे. हा निर्णय करायला पाहिजे. हे मला मिळवलं पाहिजे. हे श्रेष्ठ आहे. हे श्रेयस्कर आहे. त्याला आपण उपनिषदांच्या भाषेत प्रेयस आणि श्रेयस असं म्हणतो. कठोपनिषदामधले त्या शब्दांचा फार छान उल्लेख आहे, की व्यवहारात जर आपण बघितलं तर जे आपल्याला आवडतं, ज्याच्यामध्ये आपलं मन रमतं, म्हणजे जे प्रेयस असतं, तर तेच श्रेष्ठ किंवा श्रेयस्कर असेल, असं सांगता येतं का? तर बऱ्याच वेळेला ते परस्पर विरोधी असतं. आता आपल्याच बाबतीत जर म्हणायचं झालं, की परमेश्वर प्राप्ती हे ग्रेट आहे, मला ते मिळवायचंय, असं आपल्याला वाटतं. म्हणजे परमेश्वर सगळ्यांना मिळवायला हवा असतो. पण प्रत्यक्षात आपला रस कशात असतो? आपला विषयांमध्ये रस असतो. टीव्हीमध्ये, आणखीन मैत्रिणींमध्ये, भटकण्यामध्ये, शॉपिंगमध्ये, वेगवेगळ्या रेसिपीज करण्यामध्ये जितकी आपली ओढ असते, त्याच्या 1/शतांश सुद्धा ओढ आपली परमेश्वराकडे नसते. मला इथे तेजोमयानंदांचं एक वाक्य आठवतं. कुठल्यातरी शिबिरामध्ये काय विषय होता ते मला आठवत नाही. पण ते म्हटले, की "तुमचं सगळ्यांचं कसं आहे? मुझे ये भी चाहिए, मुझे वो भी चाहिए और मुझे भगवान भी चाहिए. अगर मिलता है तो जाते-जाते." असं. ते हिंदीतलं होतं. त्यामुळे माझ्या डोक्यात ते हिंदीतच असंच बसलं. पण मतपराहा असणं म्हणजे मुझे कुछ भी नहीं चाहिए, मुझे सिर्फ और सिर्फ भगवान ही चाहिए और वो भगवान चाहिए ही. म्हणजे मतपरा. इतकं सोप्या भाषेत त्यांनी सांगितलं होतं. आणि इथे या एका श्लोकात मच्चित्तः आणि मतपरः हे दोन्ही शब्द का वापरलेत? तर तुम्ही मच्चित्त असणं आणि मतपर असणं हे एकाच वेळी दोन्ही असणं योग साधकासाठी आवश्यक आहे. कारण मग तुमचं आध्यात्मिक एकीकरण झालं. स्पिरिच्युअली यू आर इंटिग्रेटेड पर्सनॅलिटी असं म्हणता येईल. कारण श्रेयस एकीकडे आणि प्रेयस एकीकडे. मग धावणा जाणार कुठे तुम्ही? माझं प्रेयस आणि माझं श्रेयस एकच आहे. ह्याच्यामधून जी इंटिग्रिटी निर्माण होईल आणि जे फोकस तुमचे प्रयत्न होतील, ते डिसइंटिग्रेटेड याच्यामध्ये होऊ शकत नाही. आणि ते स्पिरिच्युअल इंटिग्रेशन इंडिकेट करण्यासाठी एकाच श्लोकामध्ये मच्चित्तः आणि मत्परः हे दोन्ही शब्द दिलेले आहेत. आणि असे तुम्ही स्पिरिच्युअली इंटिग्रेट झालात, की मग तुम्ही युक्त आसीत. मग तुम्ही आपोआपच जोडले जाता. जोपर्यंत जोडण्याचा प्रयत्न चालू आहे, तोपर्यंत तुम्हाला योगी म्हणतात. आणि जेव्हा तुम्ही जोडले गेलात, ते म्हणजे तुमचे प्रयत्न करून ते सक्सेसफुल झाले, की तुम्ही युक्त म्हणजे तुम्ही योगारूढ होता, जोडले जाता. तसंच अजून एक या श्लोकाची गंमत आहे, की या श्लोकामध्ये अ, मनःसंयम्य मच्चित्तः ह्याच्यामध्ये मन आणि चित्त असे 2 अंतःकरणवाचक शब्द वापरलेले आहेत. पण दोघींची कार्य वेगळी आहेत. मनाचं कार्य काय आहे? विविध गोष्टींचं मनन करणं आणि चित्ताचं कार्य काय आहे? एकच गोष्ट घेऊन त्याचं अखंड पाठपुरावा करणं, चिंतन करणं. तेव्हा मनाला संयमित करायचंय. म्हणजे संसारातल्या विविध गोष्टींचं मनन कमी करायचंय आणि चित्त हा होणं म्हणजे फक्त परमात्म्याचं चिंतन करायचंय. अशा दोन्ही गोष्टी त्याच्यामध्ये सांगितलेल्या आहेत. त्यामुळे हे सगळे जेव्हा संगती लागते ना, तेव्हा त्या श्लोकाचा अर्थ एकदम असा खुलून उठतो, की हे कशासाठी सांगतायत. आता इथे आपलं श्लोकाचं संपूर्ण विवेचन झालंय. ज्ञानेश्वरीच्या ओव्या 211 ते 292 एवढ्या आहेत. आपण एकही ओवी वाचणार नाही. कारण ते खूपच वेगळ्या प्लेनवरती आहे. त्याच्यातनं त्या ओव्या कशासाठी लिहिल्यात तेवढं फक्त मी सांगते.
ज्यांना इच्छा असेल त्यांनी सहज चाळावं, म्हणजे मला कळेल की आपण का ते वाचत नाहीये. आता हे जे सांगितलंय प्रशांतात्मा, विगतभी, ब्रह्मचर्य, अभय, तर ह्या सगळ्या दैवी गुणांनी युक्त झाल्यानंतर आणि मच्चित्त आणि मत्पर अशा प्रकारे आध्यात्मिक एकीकरण झालेल्या योग्याला फळ काय मिळतं? तर त्याची कुंडलिनी जागृत होते. आणि ती कुंडलिनी कशी जागृत होते, तर त्या संपूर्ण प्रक्रियेचं अत्यंत विस्तृत बारकाव्यात सहित विवरण हे ज्ञानेश्वरांनी केलेलं आहे. ते आपलं आपणच वाचूयात सहज. ते खूप तसं समजायला अवघड आहे आणि आपल्याला हठयोगात शिरण्याची गरज नाही. आपल्याला आधी अर्धा तास ध्यानात बसायला जमलं तरी खूप आहे. तर आपण एवढी कुंडलिनीचं जागरण वगैरे समजून घेण्यामध्ये काही पॉइंट नाहीये. आपली तेवढी लेव्हल नाही असं म्हणू आपण. ज्ञानेश्वर एक त्यांच्या लेव्हलनी सांगतायत, पण थोडी आपली लेव्हल असल्याशिवाय आपल्याला पचनी पडणार नाही ते. त्यामुळे ते आपण वर्गात घेणार नाही आहोत. त्यामुळे 14वा श्लोक पूर्ण केलेला आहे. थांबूयात. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. हरिः ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरिः ओम.